वॉटर कलरचं पेंटिंग कसं करायचं त्याचे वर्कशॉप चालू होते कॉलेजेसमधून. यूट्यूबला चॅनल आहे आठवला फाउंडेशन, तुम्ही बघा वर्कशॉप्स कसं. हो त्याचं फेसबुकला आहे आठवला फाउंडेशनचं. फेसबुकला जास्त लाईव्ह वगैरे जातात. आणि 9 दिवसाचं आहे ना रोज लाईव्ह जाते. आज नेमकी तिथे लाईट नव्हते. तुमचं लाईव्ह जाते? हो का? पण आता सध्या काय चालते की आज लाईटच नाही आणि दिवसभर येणार नाही बोलले. मग आता करायचं काय तिथलं. त्याला स्केच करून घ्यायचं असं आधी स्केच करायचं. हां तिथं पण असं स्केच करून घ्यायचं इक्वलमध्ये. असे स्केच केलात ना की मग आपल्याला कळते की कुठे डिस्टन्स जास्त आहे कमी आहे. समोरासमोर करून घ्यायचं आधी. नंतर मध्ये मध्ये एक पण करू शकतो ना. हा तुम्ही तसं लांब थोडंसं लांब असतं तुम्ही ते करू शकता परत मग. बरोबर. मला हवे तसे तुम्ही डिझाईन द्यावरती तुमचे हात वळले पाहिजे मात्र डिझाईन. सपोर्ट एक बनवून हो हो काय असं एक बनवून दाखवा. असं आपल्याला कटिंग करायचं. आता कटिंग करूया. आधी डिझाईन काढून घेतली म्हणजे हे सगळं इक्वल झालं. इक्वल झालं. हो समोरासमोर करून घ्यायचं. आधी डिझाईन काढून घ्यायची आणि मग करायचा. हां त्या डिझाईनवर थोडंसं प्रेस करायचं आणि मग ते कट करून घ्यायचं. थोडा अजून हा ओढला आहे त्यामुळे आपण नंतर पण करू शकतोय. प्रॉपर ते फिनिशिंग नाही होणार. प्रॉपर फिनिशिंग नाही होणार. अजून सुकल्यावर करायला होतं ना. तरी पण होत आहे. थोड्या वेळाने करायचं. हे बघा ते होत नाहीये, ते सुकलं नाहीये. पण हे आम्ही सुकल्यावर सरांनी केलेलं आहे. हे बघा किती सुंदर झालंय. बघा हे चिमणीचं घर झालंय. आणि दिवा ठेवायला पण हे बघा इथे दिवा ठेवायचा. मग तो प्रकाश इथून बाहेर येणार, वरून बाहेर येणार. इथे छोटी चिमणी ठेवायची इथे किंवा इथे. हे दिवाळीसाठी खूपच छान आहे. हे बघा खूपच सुंदर. किती सुंदर वाटेल ना दारामध्ये असं दिवा ठेवला आहे तर. प्रकाश पण पडेल आणि मस्तच. ह्याला कटिंग करायचं.